ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता आपण सायली आणि अर्जुन हे प्रियाला बरोबर आता रमा आणि मंजिरीच्या मदतीने पकडणार आणि अद्दल घडवणार, तिला तुरुंगवास मिळवून देणार। तर दुसऱ्या बाजूला आता सचिनची सुद्धा अर्जुन आणि कल्पना मिळून बोलती बंद करणार। नेमकं कसं कसं काय काय घडतं हे सगळं बघूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं की सायलीला ती पिशवी सापडलेली आहे ज्यामध्ये आता शांता मावशीच्या खुनाचे सगळे पुरावे होते। मग घेऊन आता वरती अर्जुनकडे येते आणि अर्जुनकडे येऊन आता ती पिशवी अर्जुनला दाखवत म्हणत असते, अहो हे बघा, शांता मावशीचा खून झाल्यापासूनचे सगळे पुरावे आपल्याला सापडले आहेत। अर्जुन म्हणतो कसे काय? त्यावर मग सायली सांगू लागते, आम्ही जेव्हा आज पूर्णाजींच्या खोलीमध्ये साफसफाई करत होतो तेव्हा विमलताईंना तिथे एक पिशवी सापडली। विमलताईंनी ती पिशवी मला दाखवली, आम्ही दोघींनी मिळून ती पिशवी उघडली तर त्या पिशवीमध्ये मला हे सगळं सापडलं आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणतो हे सगळं आपल्या घरात? त्यावर सायली म्हणते हो, आणि ते सुद्धा पूर्णाजींच्या खोलीमध्ये। याचा अर्थ ठेवणाऱ्या व्यक्तीला माहिती होतं की पूर्णाजींवर आपला विश्वास आहे आणि त्यामुळे पूर्णाजीची खोली आपण तपासणार नाही। त्यावर अर्जुन म्हणतो आणि ठेवणारी व्यक्ती कोण आहे हे तर आपल्याला आधीपासूनच माहिती आहे, प्रियाने केलं हे सगळं। सायली आता आपल्याला हे शोधून काढावं लागेल की प्रियाने हे सगळं नेमकं केलं कधी आणि कसं। अनायसे आपल्या घराबाहेर कॅमेरे आहेतच, आपण कॅमेरे तपासूया, त्यामध्ये आपल्याला नक्की दिसेल की प्रिया हे सगळं सामान घेऊन घरात कधी आली होती। त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघंही जण कॅमेरा तपासतात। कॅमेऱ्यात त्यांना दिसत असतं की प्रियाने आधी हे सगळं गार्डन एरियामध्ये लपवून ठेवलं होतं आणि काही दिवसांनंतर तिने ते सगळं सामान आणून घरात पूर्णाजीच्या खोलीत ठेवलं। अर्जुन म्हणत असतो, बापरे, आपल्यासमोर एवढे महत्त्वाचे पुरावे असताना आपल्याला कळलं नाही, खरंच मला खूप पश्चाताप होतोय। सायली म्हणत असते, अहो शांत व्हा, ह्या सगळ्यात तुमची तरी काय चूक आहे? प्रियाने एवढ्या शिताफीने पुरावे लपवून ठेवले होते, तुम्हालाच काय, तुम्हा व्यतिरिक्त इतर कोणीही जरी असतं तरीही त्यालासुद्धा ते पुरावे सापडले नसतेच। अहो तुम्ही तरी तुरुंगात होतात, पण मी तर इथेच होते ना घरात, तरी मला कुठे ते पुरावे सापडले? मला कुठे काही कळलं? असू द्या, हे बघा, तुम्ही फार आता उगाच विचार करू नका आणि त्राससुद्धा करून घेऊ नका। अनायसे आपल्याला आता पुरावे सापडलेत म्हटल्यावर आता आपण प्रियाला शिक्षा तर मिळवून देऊ शकतो ना, मग झालं, विषय संपवा। उगाचच्या उगाच आत्ता त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला मनस्ताप करून घेऊ नका। आणि मुळात प्रिया ही अशी व्यक्ती नाहीच आहे की जिच्या विचाराने आपण स्वतःला त्रास करून घ्यायला हवा। आता त्रास आपण नाही तर प्रियाला करून द्यायची वेळ झाली। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रिया ही पोलिसांना चकवा देऊन बरोबर मागच्या बाजूच्या गेटने पळून निघालेली असते आणि आता ती म्हणत असते की आता काही मला कोणी पकडू शकणार नाही आहे। प्रिया आता तिकडनं पळून जाणार असतेच, पण तोपर्यंत त्याच रस्त्याने मंजिरी चाललेली असते आणि मंजिरी आता प्रियाला बघते। प्रियाला बघता क्षणी मंजिरी ओळखते की ही प्रियाच आहे। मंजिरी ताबडतोब सायलीला कॉल करते आणि सांगत असते, सायली, अगं इथे माझ्यासमोर प्रिया उभी आहे। सायली म्हणते, काय? त्यावर मंजिरी म्हणते, हो, आणि बहुधा तिला बघून असंच वाटतंय की पनवेल बाहेर पळून जाण्याचा तिचा प्लॅन आहे। सायली म्हणते, नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये। मंजिरी, काहीही कर पण प्रियाला अडव। मंजिरी म्हणते, अगं मी एकटी कशी अडवू तिला? सायली म्हणते, तू एकटी नाही आहेस, मी एक काम करते, तुझ्या मदतीला आणखीन कोणाला तरी पाठवते, मी रमाला पाठवते। आणि मग सायली पटकन रमाला कॉल करते आणि रमाला घडलेली ही सर्व परिस्थिती सांगते। त्याबरोबर रमा सायलीला सांगत असते, काळजी करू नको, काय करायचं ते मी बघून घेते, आम्ही मिळून बरोबर प्रियाला अडवून ठेवू। आम्ही प्रियाला काहीही झालं तरी पनवेल बाहेर आजच्या रात्री जाऊ देणार नाही, आम्ही तिला घरीच घेऊन येऊ। आणि त्यानंतर मग आता मंजिरी आणि लगेचच रमा ह्या दोघीजणी एकमेकीला कॉर्डिनेट करतात, एकमेकीला कॉन्टॅक्ट करतात आणि ठरवतात की घराच्या मागच्या बाजूने तू जा, पुढच्या बाजूच्या बाजूने मीच आहे, असं मंजिरी सांगते आणि म्हणत असते की आता आपण खरं शोधून काढूच। आणि त्यानंतर मग त्या दोघीजणी प्रियाला मध्येच पकडतात आणि घरी घेऊन येतात। आता प्रियाला घरी आणल्याच्या नंतर घरातले सगळे प्रियाला जेव्हा बघतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो की बापरे, पोलिसांच्या तावडीतनं सुद्धा ही पोरगी कशी काय पळून गेली हा प्रश्न सगळ्यांनाच सतवत असतो। सगळेच जण म्हणत असतात किती महाबिलंदर मुलगी आहे ही। त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणू लागतो की
हे एवढं तर काहीच नाही आहे मॉम. आतापर्यंत ह्या मुलीने खूप काही करामती करून ठेवलेल्या आहेत, ज्या तर तुम्हाला माहीतही नाही आहेत. त्याबरोबर आता कल्पना म्हणते म्हणजे त्यावर मग अर्जुन आता शांता मावशीच्या खुनाचे जे पुरावे प्रियाने लपवलेले असतात ती पिशवी काढतो. आता ती पिशवी बघून प्रियाच्या तोंडचं पाणीच पळतं. प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. अर्जुन म्हणत असतो, काय झालं तुझ्या चेहऱ्यावरती असे 12 का वाजलेत तन्वी? त्याबरोबर प्रिया काही बोलत नसते, गप्प राहते. अर्जुन सरळ पुढे सरसावतो आणि प्रियाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतो आणि प्रियाला म्हणत असतो, आजपर्यंत मी कुठल्याही स्त्रीवर कधीही हात उगारला नव्हता, मग अगदी जरी ती गुन्हेगार असली तरीसुद्धा. पण आज पहिल्यांदा तू माझ्यावर वेळ आणलीस की मी एखाद्या स्त्रीवरती हात उचलू. खरंच तुझी लायकी हीच आहे की तुला मारलं पाहिजे. खरं तर तुला मारून मी माझे हातसुद्धा घाण करून घेतलेले आहेत याची मला पुरेपूर जाणीव आहे, पण तरीही मी तुला मारलं आहे. आता फक्त तुझ्या एक थोबाडीत मारलेली आहे, पण आता जेव्हा शांता मावशीच्या केसची हिअरिंग कोर्टात असेल ना, तेव्हा तुझ्या गालावर इतके तमाचे पडतील ना की तुला अक्कल येईल आणि शेवटी तुला तुरुंगवासाशिवाय पर्याय उरणार नाही. त्याबरोबर पुढे आता मग घरातले विचारतात, अर्जुन हे काय पुरावे आहेत, आम्हाला सुद्धा दाखव, कळायला हवं आम्हाला. मग अर्जुन त्यामधून प्रियाची आणि स्वतःच्या गाडीची नंबर काढतो, त्याचबरोबर हँडग्लोव्ज काढतो आणि अशा बऱ्याच इतर काही गोष्टी काढतो आणि त्यानंतर तो सगळ्यांना सांगत असतो की या सर्व वस्तू का प्रियाने खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी एका मोठ्याच्या मोठ्या गोणीमध्ये भरल्या होत्या आणि ती गोणी आणून आपल्याच घराच्या गार्डन एरियामध्ये दडवून ठेवली होती. त्यानंतर सायली सांगायला लागते, पण बराच वेळ ती थैली तिथेच राहिल्यानंतर शेवटी तिला कळून चुकलं की आता या लोकांनी शांता मावशीच्या खुनाला शोधायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे जर यांना ही पिशवी सापडली तर सगळ्याचीच वाट लागेल. म्हणून मग हिने ती पिशवी तिकडनं काढली आणि नेऊन पूर्णाजींच्या खोलीत दडवली. हिला माहिती होतं की पूर्णाजीच्या खोलीमध्ये आम्ही कोणीही शोधाशोध करायला जाणार नाही, पण प्रिया शेवटी म्हणतात ना, पाप कितीही लपवून करण्याचा प्रयत्न केला तरी पाप वरती येतच. तसंच घडलं. आम्ही पूर्णाजींची खोली झाडत असताना आम्हाला बरोबर ही पिशवी हाती लागलीच आणि आता तुझ्या वाचण्याचे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत. एकदा का शांता मावशीच्या खुनाचा आळ तुझ्यावरचा सिद्ध झाला की मग तुझा सर्व खेळ संपला. आणि तुला तर माहिती आहेच हे किती चांगले वकील आहेत ते. यांनी जर एखादी गोष्ट ठरवली आणि मनापासून करायची ठरवली तर हे काहीही करू शकतात. प्रिया, आता तुझे 100 अपराध भरलेले आहेत. आत्तापर्यंत तू केलेली प्रत्येक चूक आम्ही सोडून देत होतो, पण आता नाही. आता बास. आता तुला जेलमध्ये घालवल्याशिवाय आम्ही कोणीही गप्प बसणार नाही आहोत, समजलं ना? नीच आहेस तू, एक नंबरची नीच, नालायक, हरामी. त्याबरोबर मग आता कल्पना तिकडे येते आणि कल्पना आता प्रियाच्या एक खणखणवून थोबाडात लगावून देत म्हणत असते, आतापर्यंत आम्ही रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी म्हणून तुला खूप पाठीशी घालत गेलो, पण म्हणून त्याचीच तू आम्हाला ही अशी परतफेड दिलेली आहेस. आज मी तुला हा थोबाडात मारला तो याच्यासाठी नाही की तू आमची फसवणूक केलीस, तर तो थोबाडात याच्यासाठी होता की आजपर्यंत पनवेलमध्ये एकही केस न हरलेला माझा लेक, आजपर्यंत पनवेलमध्ये वकिलांमध्ये ज्याचं नाव गिनलं जाणार असा माझा लेक, त्याला तू तुरुंगात घालवलंस. त्याबरोबर अश्विन हा कल्पनाला म्हणत असतो, मॉम नको उगाच तू या मुलीवरती हात उगारू. अगं हिच्यावरती हात उगारून हिला थोबाडात मारून तू उगाच स्वतःचे हात खराब करून घेत आहेस. काय गरज आहे तुला हिला मारताना स्वतःचे हात घाण करून घेण्याची? हे बघ, उगाच तू हे सगळं करायची काहीही गरज नाही आहे. तसंही आता पोलीस आलेत म्हटल्यावर उद्या हिला अटक होईल. आता सकाळ व्हायला फार काही वेळ राहिलेला नाही आहे, 2-3 तासांचाच तर प्रश्न आहे. एकदा का पोलिसांनी हिला 6 वाजल्यावर अटक केली की त्यानंतर मग आपल्याला पुन्हा हिचं तोंड बघायला लागणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, हिला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की ही आयुष्यभर तुरुंगात सडत राहिली पाहिजे. हिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची, प्रत्येक पापाची, हिने आम्हाला दिलेल्या प्रत्येक त्रासाची किंमत हिला मोजायला लागली पाहिजे. अशी काहीतरी व्यवस्था करा की हिने आयुष्यभर तुरुंगात सडत राहायला हवं. हिला सुटण्याची इच्छा व्हायला हवी, पण हिला सुटता यायला नको. त्याबरोबर मग आता लगेचच सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी त्याची काळजी तुम्ही करू नका, तुमचा भाऊ ते सगळं बरोबर बघून घेईल. तुम्हाला तर माहिती आहेच ना, तुमचा भाऊ आजपर्यंत त्यांनी कुठल्याही गुन्हेगाराला कधीही असं मोकार सुटू दिलेलं नाही आहे आणि ते हिलासुद्धा सुटू देणार नाहीच आहेत. हिने नीचपणाची या सगळ्या सीमा क्रॉस केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण हिला सुटू द्यायची नाही. हिला जरी कितीही वाटत असलं ना की हिला मरण यावं तरी हिला आपण मरूसुद्धा द्यायचं नाही. प्रिया, तू बघत राहशील आम्ही नेमकं तुझं काय करतो ते. आतापर्यंत तू सुभेदारांचं प्रेम पाहिलं, सुभेदारांची माया, सुभेदारांची काळजी करण्याची पद्धत पाहिलीस, पण आता तू पाहशील ते म्हणजे सुभेदारांचं
चिडणं, सुभेदारांचा राग, सुभेदारांचा तिरस्कार. आता तू पाहशील की सुभेदार नक्की आपल्या माणसांच्या वाकड्यात जर कोणी गेलं तर कसे वागू शकतात ते. त्याबरोबर मग इकडे लगेचच आता अस्मिता ही म्हणत असते का ते काही नाही, आपण एक काम करूया सगळ्यांनी, आपण सगळे रात्रभर इथेच बसून राहूया, हिच्यावरती राखण ठेवूया आणि उद्या एकदा का सकाळ पोलिसांनी हिला अटक केली की मग आपण सगळे जाऊन झोपूया. मला ना अजिबात रिस्क घ्यायचीच नाही आहे. त्यानंतर मग सगळ्यांनाच अस्मिताचं म्हणणं पटतं. सगळेच जण रात्रभर जागे राहतात, प्रियावरती बारीक लक्ष ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होते तेव्हा अर्जुन म्हणत असतो, इन्स्पेक्टर आता सूर्योदय झालेला आहे, त्यामुळे आता तुम्ही प्रियाला रितसर पद्धतीने अटक करू शकता. त्यानंतर मग पोलीस प्रियाला अटक करत असतात. त्यावेळी अर्जुन हा प्रियाला सांगत असतो, तुला तू केलेल्याच कर्मांची लाज वाटत होती म्हणून तू पळून जात होतीस हे आम्हाला माहिती आहे, पण काय आहे ना, तू पळून जरी जाण्याचा प्रयत्न केला असशील तरीसुद्धा आम्ही तुला परत पकडून आणलेलं आहे. तू कितींदाही पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना तरी आम्ही तुला इतक्या सहजासहजी पळून जाऊ देणार नाहीच आहोत. त्यामुळे आता पुन्हा असा विचारही करू नकोस की तुझी सुटका होऊ शकते. सायली म्हणत असते, आता तर प्रश्न येतच नाही सुटका होण्याचा, आता तू थेट तुरुंगात जाशील आणि तुरुंगातनं तू थेट फक्त कोर्टात तारखेसाठी येशील. असो, निघ, घेऊन जा इन्स्पेक्टर हिला. त्यानंतर पोलीस प्रियाला अटक करून घेऊन जातात. मग इकडे अर्जुन म्हणत असतो, चला आपल्या डोक्याचं एक टेन्शन गेलं. आता खोलीत आल्यावर सायली ही अर्जुनला सांगते, खाली तुम्ही सगळ्यांच्या समोर म्हणालात आपल्या डोक्याचं एक टेन्शन गेलं म्हणून, पण आपल्या डोक्यावर दुसरं टेन्शन, दुसरी टांगती तलवार अजूनही तशीच आहे. अहो, संतोषच्या केसचा निकाल अजून कुठे लागलाय? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, पण बायको टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे. मला इन्स्पेक्टर सावंतांनी कालच कॉल केला होता आणि त्यांनी मला सांगितलं आहे की संतोष सगळं खरं बोलायला कोर्टासमोर तयार आहे. आता जर संतोष खरं बोलायला तयार आहे म्हटल्यावर आता आपण त्याच्यासाठी कोर्टात तारीख घ्यायला हरकत नाही. सायली म्हणते, हो बाबा घ्या एकदाची तारीख आणि हे सिद्ध करा की शांताचा खून हा संतोषने नाही तर प्रियानेच केलेला आहे. म्हणजे एकदाची प्रियाला चांगली जन्माची अद्दल घडेल आणि मग एकदा का कोर्टाने प्रियाला शिक्षा सुनावली की त्यानंतर मग आपण प्रियाचं बाकी एक जे मोठं गुपित उरलं आहे ते सुद्धा फोडून टाकायचं. एकदा का सगळी प्रियाची काळी कृत्य सगळ्यांच्या समोर आली ना कीच मला चैन पडेल. रविराज काका आणि प्रतिमा त्या स्वतःला दोघंही खूप दोष देत आहेत की ही असली नालायक मुलगी त्यांच्या पोटी जन्माला आली, ते सगळ्याचा दोष स्वतःवरती घेत आहेत, त्यांनी तिला जन्म दिला आहे म्हणून हे सगळं झालं आहे वगैरे वगैरे. त्यामुळे एकदाची तिला अद्दल घडवा, एकदाची तिला शिक्षा मिळू द्या, म्हणजे आपल्याला त्यांच्यासमोर हे आणता येईल की ती मुलगी त्यांची नाही आहे. त्यावर अर्जुन सांगत असतो, काळजी करू नको, होईल सगळं, लवकरात लवकर सगळं व्यवस्थित होईल. तर दुसऱ्या दिवशी आता अस्मिता ही दवाखान्यात जात असते, तिच्या बाळाची लस घ्यायची असते. तर आता ती कल्पनाला सांगत असते, मॉम मी येईन दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत. त्यावर कल्पना तिला सांगत असते, एकटी एवढ्या उन्हातून बाहेर जाण्यापेक्षा मी येते तुझ्याबरोबर, आपण दोघी सोबत जाऊ. आता कल्पनाला ती सांगत असते की नाही नको, कशाला उगाच तुलासुद्धा त्रास, मी जाऊन येईन. तसंही आता खरं तर सचिनने या सगळ्या गोष्टींसाठी माझ्यासोबत असायला हवं होतं, पण जर आता सचिन नाही आहे तर या सर्व गोष्टी मी माझ्या एकटीनेच करायला हव्या ना. मी माझं स्वतः सगळं मॅनेज करायला हवं. उगाच माझ्यामुळे कशाला तुम्हाला सगळ्यांनासुद्धा त्रास, नको येऊस तू माझ्याबरोबर, मी जाते. एवढं बोलून मग आता अस्मिता ही तिकडनं एकटीच दवाखान्यात जायला निघालेली असते. आता ती नाराज असते थोडीशी, तिला वाटत असतं की खरोखर सचिन किती मूर्खासारखा वागतोय, पण मला आता त्या नालायकाचा विचारही करायचा नाही आहे, जाऊ देत, मी त्याच्या विचारात कशाला पुन्हा अडकते असा विचार करून मग ती घरातनं बाहेर पडते आणि आता ती हॉस्पिटलला जायला निघालेली असते. आता इकडे कल्पनाला अस्मिताला हे असं एकटीला जाताना बघून वाईट वाटत असतं खरं, पण आता काही पर्याय नसल्यामुळे कल्पना शांत राहते. मग अस्मिता ही आता तिकडनं जायला निघालेली असते. आता ती चाललेलीच असते, इतक्यात तिला दरवाजातच चैतन्य दिसतो. चैतन्य अस्मिताला विचारतो, अरे अस्मिताई तू इकडे काय करतेस, तू कुठे चाललीस आता? त्याबरोबर मग आता अस्मिता म्हणते, अरे दवाखान्यात चालली आहे, आज लस आहे ना याची. त्याबरोबर मग चैतन्य म्हणतो, अगं मग एकटी का चालली आहेस, कोणाला तरी बरोबर घ्यायचं होतंस ना. त्यावर ती म्हणते, नाही नको, कशाला उगाच आपल्यामुळे कोणाला तरी त्रास. त्यावर चैतन्य म्हणतो, अगं त्रास कसला त्यात, चल मी येतो तुझ्याबरोबर, आपण दोघंजणं जाऊया. त्यावर आता अस्मिता म्हणते, नाही नको रे. चैतन्य म्हणतो, अस्मिताई चल ग चल. तसंही दोन मामा भाच्याचे इतके लाड करतात की तिसऱ्या मामाला लाड करण्याची संधी मिळतच नाही. आज काहीतरी जबाबदारी घेण्याची संधी मिळाली आहे तर घेऊ दे, चल. त्याच बहाण्याने जरा आपल्या गप्पा होतील असं म्हणत मग आता ते दोघंजणं तिकडनं निघतात. त्यानंतर आता
इकडे इतक्यात सचिन थोड्या वेळाने घरी येतो. सचिनने येताना पेढ्याचा बॉक्स आणलेला असतो. त्याचं प्रमोशन झालेलं असतं आणि ते त्याला सगळ्यात आधी अस्मिताला सांगायचं असतं. तो ओरडत असतो, अस्मी अस्मी अस्मी. पण लगेचच सायली त्याला सांगत असते, सचिन भाऊजी अस्मिता ताई घरात नाही आहेत. त्यावर सचिन विचारतो, घरात नाही आहे म्हणजे गेली कुठे ती? त्याबरोबर मग आता कल्पना सांगत असते की बाळाला डोस द्यायचा आहे ना, त्याच्यासाठी गेली आहे ती. त्यावर सचिन म्हणतो, तिला तुम्ही एकटीला पाठवलं, तुमच्यापैकी कोणी गेलं नाही का तिच्याबरोबर? त्यावर कल्पना म्हणते, चैतन्य गेला आहे तिच्याबरोबर. आता हे ऐकून मग मात्र सचिनला राग येतो. सचिन म्हणतो, हल्ली चैतन्य खूपच जास्त अस्मिताच्या सोबत राहायला लागला. चैतन्य आहे म्हणूनच तर हल्ली तिला माझी गरज पडत नाही. नाहीतर पूर्वी मी US मध्ये होतो तरीसुद्धा सतत अस्मी मला फोन करत राहायची. कॅनडाला जायचो तेव्हासुद्धा सतत ती मला कॉल करायची. मी कामात असेन काय असेन हा विचारही ती करायची नाही. पण जेव्हापासून चैतन्याबरोबरची जवळीक वाढली आहे तेव्हापासून मग मात्र तिला माझी गरज कमीच झाली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लस माझ्या बाळाला द्यायला घेऊन गेली आहे आणि बरोबर मात्र चैतन्य आहे. चला बरं सुरू आहे. थोडक्यात काय, आता अस्मिताची माझ्या बाबतीतली गरज संपली. अस्मिताला आता माझी गरज नाही आहे, कारण चैतन्य आहे ना तिच्यासोबत. हल्ली चैतन्याची आणि तिची जवळीक जरा जास्तच वाढत चालली आहे. कळतंय, येत आहे माझ्या निदर्शनात सगळं. उगाचच्या उगाच मला नावं ठेवताय आणि घरामध्ये काय घडतंय याच्यावरती मात्र तुम्हा सगळ्यांचं लक्ष नाही आहे. तो चैतन्य, तुम्हाला त्याला माझ्या बायकोबरोबर पाठवण्याची काय गरज होती? घरामध्ये तुम्ही एवढी सगळी माणसं होतात, मग तुमच्यापैकी कोणी का गेलं नाही तिच्याबरोबर? तो चैतन्यच का हवा असतो प्रत्येक वेळी तिला? तिची स्वतःची आई किंवा ते सगळं सोडा, ज्या बाळाचा मी बाप आहे त्याला लस द्यायला घेऊन गेली आहे ना, मग मला फोन करायचा होता, मी आलो असतो माझ्या बाळाला लस द्यायला घेऊन जाण्यासाठी. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, ए गप, जेव्हा त्या बाळाचा जन्म झाला तेव्हा कुठे होतास रे तू? आणि मग अर्जुन जातो आणि सरळ आता सचिनची कॉलर पकडतो आणि सचिनला आता तो चांगलेच खडे बोलायला सुरुवात करतो. तो त्याला म्हणत असतो, बाप काय असतो ते माहिती तरी आहे का रे तुला? तुझं मूल जन्माला आलं ते काळं आहे की गोरं आहे हे बघायलासुद्धा तू तिथे होतास का? नव्हतास ना? उगाचच्या उगाच नाटकं करू नकोस तू. आणि स्वतः नीच कृत्य केलेली आहेस आणि नावं मात्र माझ्या बहिणीला ठेवतोयस. तुला काय वाटलं आम्ही सगळेजण काय गप्पपणे ऐकून घेऊ? लक्षात ठेव, आज बोललास, पुन्हा जर माझ्या अस्मिताईबद्दल एक शब्द जरी तोंडातनं काढलास ना तरी गाठ माझ्याशी आहे. आत्ता फक्त कॉलर पकडली आहे, पुढच्या वेळी तुझा गळा दाबून तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही. असं म्हणत आता अर्जुन थेट आता तोच सचिनचा गळाच पकडतो. सचिनला त्रास होऊ लागतो. सचिन अर्जुनला म्हणतो, अर्जुन सोड, मला वेडा झालायस का? अर्जुन सोड. अर्जुन काही सोडत नसतो. तर सायली आता म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही? सोडा त्यांना. अहो मी म्हणते ना सोडा सोडा, अहो सोडा. त्याबरोबर मग अर्जुन हा म्हणत असतो, नाही बायको, ह्याला याची लायकी वेळेवर दाखवून दिली पाहिजे. त्यावर सायली म्हणत असते, बास करा, काय बोलताय तुम्ही हे सगळं आणि कशासाठी? अहो सोडा त्याला. त्याबरोबर मग आता लगेचच अर्जुनला सायली कसं बसं सोडवते आणि म्हणत असते, तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? का उगाच तुम्ही तुमचे हात खराब करून घेताय? त्याबरोबर मग आता कल्पना ही चैतन्याला आणि अस्मिताला पुन्हा जर नावं ठेवलीस तर गाठ माझ्याशी आहे. ते दोघंजण एकत्र लहानाची मोठी झालेली आहेत. लहानपणापासून ती दोघंजण एकमेकाला बहीण भावंड समजतात आणि त्यांचं नातं तितकंच पवित्र आहे. पण मुळात तुझ्यासारख्या बाहेरखेली माणसाला नात्यांची काय किंमत असणार? त्याच्यासाठी तर सगळं सारखंच असणार. कावीळ झालेल्या माणसाला संपूर्ण जग पिवळं दिसतं. पण लक्षात ठेव, जर माझ्या मुलीकडे त्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र तू आहेस आणि मी आहे. आणि तसं तर तुला खूप काही सांगायचं आहे. अस्मिताने बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या आहेत, पण सध्या अस्मिता घरात नाही आहे. अस्मिताला येऊ दे. आता अस्मिताच तुझ्याशी सरळ शब्दामध्ये बोलणार आहे. अस्मिताच तुला सगळं काही सांगणार आहे, असं आता कल्पना म्हणत असते. आणि मग ती पुन्हा त्याला वॉर्निंग देते, शेवटचं सांगते, पुन्हा माझ्या मुलीबद्दल जर काही बोललास तर याद राख, गाठ माझ्याशी आहे, सोडणार नाही आम्ही. त्याबरोबर मग मात्र आता इकडे सचिन जरा घाबरतो, पण अस्मिता इकडे चैतन्यबरोबर दवाखान्यात गेली आहे ह्या गोष्टीमुळे त्याला रागही आलेला असतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता पुढे नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.